तीच कॅरेक्टर्स 4-4.5 वर्ष करत राहणं हे जिकिरीची बाब आहे. तिच्या मनात राग आहे या सगळ्या प्रकरणांशी आणि त्यामुळे त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठीच ती इथे आलेली आहे. आणि लहान मुलांचं म्हणशील तर गेली 8 वर्ष मी माझ्यातले पेशन्स वाढण्याचं कारण माझा लहान मुलगा आहे, त्यापैकी नवीन प्रेक्षक या मालिकेला नक्कीच जोडला जाईल. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वर मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मुरंबा मालिकेने 1100 भागांचा टप्पा पार केला आणि याच मालिकेतली इरावती आता माझ्यासोबत आहेत. कसे आहात तुम्ही? मस्त, तू कसा आहेस? एकदम मस्त. तर 1100 भागांचा टप्पा पूर्ण केला, हा माइलस्टोन असतो एखाद्या मालिकेसाठी. नक्कीच असतो. त्या माइलस्टोनबद्दल काय सांगा? मला असं वाटतं एखाद्या मालिकेने 1100 भाग आणि तेही चांगल्या TRP सहित पूर्ण करणं हा कौतुकाचा भाग असतो. त्या चॅनलचा 100% कौतुकाचा भाग असतो, त्या प्रोड्युसर्सचा, त्या कलाकारांच्या कौतुकाचा भाग असतो. कारण सतत तीच कॅरेक्टर्स 4-4.5 वर्ष करत राहणं हे जिकिरीची बाब आहे. आणि त्याबद्दल मुरांबातल्या सगळ्याच टीमचं अभिनंदन. आणि त्या टीमचा आता काही महिन्यांपूर्वी मीही भाग झाले, त्यामुळे मलाही समाधान वाटतं आहे. तर या मालिकेत आता 7 वर्षांचा लीप येते, तर प्रेक्षकांना काय काय पाहायला मिळणार आहे? हा एवढा गॅप जो पडणार आहे ते काय वेगळं पाहायला मिळणार आहे तुमच्या कॅरेक्टरनुसार? एकतर सगळ्यांचे बदललेले मोहरे, म्हणजे चेहरे तसेच आहेत, आमचा लूक बदलला आहे सगळ्यांचा. आणि रमाचं जे कॅरेक्टर आहे ते आता सहनशील किंवा दबलेली किंवा पिचलेली रमा न पाहायला मिळतात. आता ती कॉन्फिडंट रमा झाली आहे, एक अख्खा बिझनेस सांभाळते. सो मला असं वाटतं की हे असं कॉन्फिडंट कॅरेक्टर लोकांना पाहायला आवडतं. आणि सुरुवातीला जेव्हा तिने त्रास सहन केलेला असतं त्यामुळे त्याच्यावर मात करून आता आलेली तिची ही आवृत्ती लोक नक्कीच एन्जॉय करतील. त्याचबरोबर कॉन्फिडंट असलेला जो घरातला जो हिरो असतो तो आता थोडासा पिचला आहे आणि त्यांचे रोल रिव्हर्स झालेत आणि ह्याला कारणीभूत असणारी ही इरावती. त्यामुळे हिच्याही वागण्याचा तिचंही वाईट वागणं बदलत जाणार आहे, पण आता थोडी मॅनिप्युलेटिव्ह होती. पूर्वी ती थोडी मॅनिप्युलेटिव्ह होती किंवा तिला जे हवं ते करून घेण्यासाठी दुसऱ्याचा वापर कसून करून घ्यायचा ह्याचं तिला चांगलं ज्ञान आहे. पण मला असं वाटतं आता आउट अँड आउट तिच्या मनात राग आहे या सगळ्या प्रकरणांशी आणि त्यामुळे त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठीच ती इथे आलेली आहे. आता कशा पद्धतीने ती उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करते आणि तिचे मनसुबे उधळून लावले जातात की नाही आणि कसे उधळून लावले जातात आणि कोण उधळतं हे पाहायला गंमत येणार आहे. पण एक फ्रेश लुक आहे, कारण नवी मालिका सुरू झाल्याचा एक फील आहे. आता त्या प्रोमोमधनं फील आहे, त्या कॅरेक्टर्समधनं, त्या लिखाणातनं फील आहे, त्या अप्रोचमधनं फील आहे. सो फार इंटरेस्टिंग आहे. नक्कीच. मालिकेत तुमच्या युनिटमध्ये एक चिमुकली पण ॲड झाली आहे जी आरोहीची भूमिका करते. तर एखादा बालकलाकार जेव्हा युनिटमध्ये ॲड होतो तेव्हा एक एनर्जी, म्हणजे छोटी मुलं असतात ते खेळतात किंवा त्यांच्यासोबत काम करतानाच एक वेगळा एक्सपिरियन्स असतो बाकी सहकलाकारांपेक्षा. तर त्या चिमुकलीबद्दल काम करताना किंवा चिमुकली असताना काय एक्सपिरियन्स? हुशार आहे ती मुलगी आणि ॲट द सेम टाईम व्हेरी वेल बिहेव्ड आहे. कारण मला असं वाटतं आईवडिलांनी दिलेले संस्कार आपण जेव्हा घेऊन येतो सेटवर तेव्हा ते दिसतात. आणि सुशिक्षित सुसंस्कृत फॅमिलीतनं आलेली आहे, त्यामुळे तिला माहिती आहे नेमकं मी काय करायला हवं आणि काय करायला नको. त्यामुळे ती छान काम करते, खूप मस्त काम करते. एकतर दिसते अशी बाहुलीसारखी. आणि लहान मुलांचं म्हणशील तर गेली 8 वर्ष मी माझ्यातले पेशन्स वाढण्याचं कारण माझा लहान मुलगा आहे, त्यामुळे मला साधारण सवय आहे या लहान मुलांची. तर जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल जे पण प्रेक्षकांकडून प्रेम मिळतं? दुपारच्या स्लॉटला ही रुलिंग मालिका आहे गेली अनेक वर्ष, त्याचा ठरलेला ऑडियन्स आहे. पण मला आत्ता तो प्रोमो पाहिल्यानंतर, त्याच्यावर जे रिस्पॉन्सेस पाहिल्यानंतर असं वाटतं की नवीन प्रेक्षक या मालिकेला नक्कीच जोडला जाईल. कारण लोकांना फ्रेश काहीतरी, छान काहीतरी पाहायला आवडतं आणि आपली आवडती कॅरेक्टर्स नव्याने पुन्हा आपल्यासमोर येत आहेत म्हटल्यानंतर ते पाहायला आणखीन मजा येणार आहे. सो येस, आमच्याबरोबर आज जर 10 माणसं असतील ती 10ची 10,000 लवकरच होणार आहेत. आणि हा माझा प्रेक्षकांवरचा विश्वास आहे. आम्ही त्यांना गृहीत न धरता नव्याने सुरू करून चांगलं काहीतरी, नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुमच्या शाब्बासकीची, तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला हवी आणि त्याचबरोबर तुमचा आश्वासक हात आमच्या हातात हवा आहे.